जातोय, कुणी दरडी खाली येतोय, कुणी कोरोना पॉझिटिव्ह निघतोय, तर कुणाला ऑक्सिजन कमी पडतोय, कुणी रस्त्यावर धडकतोय, तर कुणी स्वतःलाच लटकवतोय. धडधाकट असणारा माणूस पाण्याविना माशासारखा तडफडतोय. खरंच मरण झालंय, सोबत जगणं अवघड झालंय. जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आणि सुख दुःखाचा मेळ. जीवन म्हणजे रंगभूमी आणि जीवन म्हणजे दोन घडीचा डाव. जीवन म्हणजे संघर्ष, तर जीवन म्हणजे एक कडवट अनुभव. आणि हेच जीवन जगणं म्हणजे काय? आपला जन्म झाल्यावर इतरांच्या ओठावर आलेलं हसू आणि मृत्यूनंतर येणारं रडू, याच्यामधला प्रवास म्हणजे जगणं असतं. मग आज हेच जगणं अर्ध्यातून सोडून जाणाऱ्या लोकांचे प्रमाण का वाढत चाललंय? डिप्रेशनमुळे होणाऱ्या आत्महत्या, असंतुलित जीवनशैलीमुळे येणारे अटॅक, सैरावार विहारामुळे होणारे अपघात, या सर्व गोष्टींचे कारण शोधण्याच्या प्रयत्नात मी ओजस मनोज सूर्यवंशी आपल्या सर्वांसमोर विषय मांडतो. जगणं महाग होत चाललंय. 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला, पण 16 ऑगस्टला यह आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है. यह आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है, असे म्हणत मोर्चे काढणारे अण्णाभाऊ साठे. आपल्या देशाने स्वातंत्र्याची पाठ पाहिली खरी, पण या स्वातंत्र्याची फळे चाखत असताना आमच्या जनतेला कित्येक संकटांना सामोरे जावे लागले. अनेक आव्हाने समोर उभी ठाकली. या आव्हानाला झेलण्याचे सामर्थ्य कमी झाले, मन कमजोर झाले आणि आव्हानाला झेलण्यापेक्षा आयुष्य संपवणे सोपे वाटायला लागले. यातूनच जगणं मात्र भाग झालं. जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं, हा प्रश्न कधी आपल्या मनात निर्माण होतोय का? कारण खाण्यापुरतं धान्य आणि पोटापुरतं अन्नच मिळत नाही. आजच्या बदलत्या जीवनशैली तर आईने बनवलेल्या भाकरीपेक्षा डॉमिनोचा पिझ्झा गोड लागू लागला. विनामूल्य पण अमृततुल्य असलेल्या भाकरीपेक्षा जेव्हा 500 रुपये घालून खाल्लेला पिझ्झा हॅपी मुमेंट अशा कॅप्शनवर दिसू लागतो ना, तेव्हा खरंच वाटू लागतं जगणं किती महाग झालंय. हल्लीच्या या स्पर्धेच्या युगात माणूस जगणंच विसरत चाललाय. ज्याच्याकडे पावतो तो आत्महत्या करतोय. आर्मीत सिलेक्शन झालं नाही, कर आत्महत्या. कर्ज चढलं, कर आत्महत्या. ब्रेकअप झालं, कर आत्महत्या. ताणतणाव वाढला, कर आत्महत्या. खरंच का हो, मरण एवढं स्वस्त झालंय? एवढंच काय, जो सुशांत सिंग राजपूत आपल्या छिछोरे या सिनेमात असे सांगतो की आत्महत्या करू नका, तो स्वतः आत्महत्या करतो. एके ठिकाणी तर कवी वर्ग आपल्या कवितेतून असे सांगतात की जाताना सरणावर मला एवढेच कळाले होते, जाताना सरणावर मला एवढेच कळाले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. तेव्हा खरंच वाटू लागतं जगणं किती महाग झालंय. वाढती लोकसंख्या आणि त्या मानाने उपलब्ध नसलेला रोजगार, वाढती बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅस, औषधे, या साऱ्याच गोष्टींच्या किमती वाढत चालल्या. गावांचा व शहरांचा वाढता विस्तार, त्यामुळे कमी कमी होत जाणारी शेतजमीन, उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्याला भाव न मिळणे, सरासरी महागाई दुप्पट झाली आहे. देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण 3.25 पटीने वाढले आहे. महिलांवरील वाढते अन्याय, अत्याचार, उद्योगपतींना प्रचंड कर्जमाफी आणि आमच्या शेतकऱ्याला साध्या 50,000साठी गळफास घ्यावा लागतो. या सगळ्यामुळे दिवसेंदिवस जीवन जगणे नक्कीच महाग होत चालले. प्रत्येक घटकाच्या जीवनशैलीनुसार महागाईचा जळा कमी जास्त प्रमाणात प्रत्येक